मंडळी, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब, काय असेल रणनीती, महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा सुटला का, या आणि अशा अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आज आपल्यासोबत झिरो अवरमध्ये आहेत ते भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. केशव उपाध्ये आणि अतुल लोंढे या दोघांचंही झिरो अवरमध्ये स्वागत. अतुलजी, मला पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे, आत्तापर्यंत काँग्रेसच असं म्हणत होती की निवडणुकीआधी मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जाहीर होऊ नये, निवडणुकीनंतर आपण संख्याबळावर निर्णय घेऊ. पण आज तोच तुमचा मुद्दा हा शरद पवारांनी बोलून दाखवलाय. तुम्ही दोघंही एकाच पेजवर आलायत, याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या नावाला तुमचा विरोध आहे का? हे बघा, आम्ही 25 वर्षापासून याच पेजवर आहोत. आमची आघाडी आपल्याला माहिती आहे 25 वर्षापासूनची आहे आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री पदाचा पर्टिक्युलर एखादा चेहरा ठेवून निवडणूक लढलेलो नाही. काँग्रेसची ती पद्धत नाही, सिस्टमही नाही. आता शिवसेनेला असं वाटत होतं, त्यांनी आपला विचार बोलून दाखवला आणि ओपनली चर्चा झाली. समोर कार्यकर्ते होते, मंचावर सर्व नेते होते, त्यांच्या समोरासमोर चर्चा झाली आणि शेवटी असं ठरलं की आपण सामूहिक नेतृत्वाचा म्हणजे महाविकास आघाडी हाच चेहरा हे करून आपण लढू, मुद्द्यांवर लढू आणि मुख्यमंत्री पदाचा जिथपर्यंत प्रश्न आहे तो नंतर ठरवता येईल की कोण मुख्यमंत्री होईल. जसं 2019 मध्ये सुद्धा सगळे एकत्र आल्यावर परिस्थितीनुरूप सगळ्यांना असं वाटलं की उद्धवजींनी आता ह्या सरकारचं नेतृत्व सांभाळलं पाहिजे. त्यावेळेस मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलेलं होतं. तर येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती असेल, निवडणुकीनंतर कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे हे बघून मुख्यमंत्री कोण असेल ते ठरवण्यात येईल. पण निवडणुका मात्र अतुलजी, महाविकास आघाडी अतुलजी, कदाचित 2019ला निवडणुकी आधीची परिस्थिती वेगळी होती, 2024ला ती परिस्थिती वेगळी असणार आहे. केशवजी, अतुलजी म्हणतायत ते तुम्हाला पटतंय का? खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हा खरं महाविकास आघाडीतला त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं. पण महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे येतंय की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आपापल्या तिन्ही पक्षाचे उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतलाय. कारण उद्धव ठाकरेंचं भाषण काय होतं की अशा प्रकारे ज्याचा सर्वात जास्त त्याचा मुख्यमंत्री असं धोरण ठरवू नका, आधीच मुख्यमंत्री आहे तो जाहीर करा आणि तो मुख्यमंत्री जाहीर केल्यानंतर त्या पद्धतीने प्रचार लागू. त्या उद्धव ठाकरे स्वतः हे बोलल्यानंतर ना त्यांचे प्रवक्ते, मग ते अंबादास दानवे असतील, संजय राऊत असतील, यांनी स्वतः आग्रह धरला होता की या पद्धतीने आपण जाहीर केला पाहिजे उमेदवार. पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस असेल अथवा शरद पवार गट असेल, या दोन्ही पक्षांनी याबाबत एका अर्थाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता दाखवल्या. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंची अवस्था या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये अत्यंत वाईट झालेली दिसते स्पष्टपणे. उद्धव ठाकरे दिल्लीला 3 दिवस जाऊन बसले ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होण्यासाठी. तिथं सोनिया गांधींची भेट होणार असं झाली तर त्याचा एकही फोटो आम्हाला पाहण्यात आला नाही, जनतेला त्याने केला नाही, तर अदरवाईज दाखवला असता. त्यामुळे ती झाली की नाही तेही माहिती नाही. तिसरं त्यातलं सगळ्यात महत्वाचं, कधी काळी भारतीय जनता पार्टी सोबत युतीत असताना त्यावेळेचा शिवसेना 2019 साली 1400 जागा लढल्या होत्या. आता 100 तरी जागा या पक्षाला मिळतील की नाही उद्धव ठाकरेंना, इथून सुरुवात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे जे सांगायचा प्रयत्न केला ते उद्धव महाविकास आघाडीतल्या दोन्ही पक्षांनी गोंधळून टाकलं. दस्तूर खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हा रेफरन्स म्हणजे कसं उद्धव ठाकरे नेतृत्व हे कसं लोकांशी कनेक्टेड नव्हतं अशा प्रकारची नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनाही ते नको आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. त्यामुळे एका अर्थाने महाविकास आघाडीचं घोंगडं एका अर्थाने जनते सेवेसाठी नाहीच आहे. मुळात ते आले ते मुख्यमंत्री पदासाठी काहीतरी धडपड करायची म्हणून हे तिघे एकत्र आले, पण जनतेसाठी ते नाहीत. हे पुन्हा एकदा आजच्या घटनेत स्पष्ट झालं. अतुलजी, हे सगळं तुम्ही ऐकताय, पण दुसरी एक आजची महत्त्वाची घटना अशी आहे, ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचा आग्रह होता मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर व्हावा, पण आज काँग्रेस भवनात अशी परिस्थिती होती की तिथल्या कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंना उचलून घेतलं, घोषणाबाजी केली आणि ती घोषणा तर अशी होती की मुख्यमंत्री कैसा हो तो नाना पटोले जैसा हो. मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीत नाना पटोले आणि उद्धव ठाकरे अशी शर्यत आत्तापासूनच सुरू झाली आहे. असं आहे की पहिले तर केशवचं मी आभार मानतो की त्यांनी हे मान्य केलं की महाविकास आघाडीतलाच कोणीतरी मुख्यमंत्री होईल, कारण की त्याच्यावर चर्चा सुरू आहे. मी त्याच्यात जाणार नाही की महायुतीमध्ये बीजेपी किती लढणार आहे, अजितदादा किती लढणार आहेत, शिंदे किती लढणार आहेत, किंवा इकडे देवेंद्र फडणवीस वेगळं ठरवतील, तिकडे अमित शहाकडे जाऊन वेगळी परमिशन जी आहे ती एकनाथराव शिंदे घेऊन येतील,
आणि अजितदादांचं काय होईल माहित नाही, कारण की RSS चे जे म्हणणं आहे किंवा बीजेपीचं जे म्हणणं आहे ते सरळ सरळ अजितदादांच्या विरोधातलं आहे. रोज काही ना काही म्हणजे उलट्या उकाऱ्या इथपर्यंत महायुती येऊन पोहोचलेली आहे, आणि त्या उलटीमध्ये अजितदादा पवार बसणार आहेत की नाही बसणार आहेत हाही प्रश्न जो आहे, ही गोष्ट जी आहे ही सगळा महाराष्ट्रातली जनता बघत आहे. आता राहता राहिला प्रश्न की नाना पटोले साहेबांना, आता ते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. मलाही असं वाटतं की आमच्या इथे पहा किती रेंज आहे. आमच्या इथे नाना पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, युथमध्ये आमच्याकडे मोठी मोठी लाईन आहे. तर क्षमता असणारे अनेक नेते महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये आहेत. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की पहिले बीजेपीला घालवणं, कारण महाराष्ट्राचं ज्या पद्धतीनं दोहन झालं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंडस्ट्रीयल अधोगती झाली, आर्थिक अधोगती झाली, ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. प्रत्येक जण रस्त्यावर आणून ठेवला यांनी. महिला रस्त्यावर आहेत, विद्यार्थी रस्त्यावर आहेत, तरुण रस्त्यावर आहेत. ते एक साधी MPSC ची परीक्षा घेता येत नाही, परीक्षा घेतल्या तर किती पेपर फुटी होतात, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता तर ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी रस्त्यावर आहेत, आंदोलन करून राहिलेले आहेत, कारण त्यांना पगार नाही, 3 महिन्यापासून त्यांचे अरियर्स दिलेले नाही आहे. या सगळ्या गोष्टी चीफ सेक्रेटरीवर, सुजाता सोनिकांवर प्रेशर आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, कारण त्या यांचं ऐकत नाही आहे. काही इकॉनॉमिक निर्णयांमध्ये काही तफावत येत आहेत, अशा बातम्या आम्ही ऐकतो आहे. राधा ज्या होत्या त्यांना मंत्रालयातून GAD मध्ये फेकण्यात आलं, 2च महिन्यात त्यांची ट्रान्सफर करण्यात आली. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनता बघत आहे, आणि हे मुद्दे महत्वाचे आहेत. कसे उद्योग पळवून मुद्दे नेले? महत्वाचे आहेत, पण आजचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं शर्यत सुरू झालेली आहे. केशवजी, इथे तर शर्यत दिसते, पण महायुती असेल किंवा भाजप असेल, यांच्याकडून अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात आलेला नाहीये. त्याबाबत तुम्ही काय सांगाल? 2 गोष्टी या सगळ्या विषयामध्ये असे मी स्पष्ट करतो. थोडंसं फक्त 10-20 सेकंद फक्त माननीय अतुल लोंढे आमचे मित्र ते बोलले त्याला सांगतो. मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार असं म्हटलं नाही. जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी चर्चा झाली त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिवास्वप्न पडतात ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी त्या दिवास्वप्नात जरूर राहावं, त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, जरूर पाहावं. एक दुसरं त्यातलं असं आहे, खरंच मुद्दे चर्चा करायची असेल तर अगदी प्रत्येक मुद्द्याची करता येईल. किती वेळा पेपरफुटी महाविकास आघाडी सरकार कळली होती, 100 कोटीच्या खंडण्याचे कसे, ती चर्चा आता मला करायची ती चर्चा जरूर करू. तिसरा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा महायुतीपुरतं बोलायचं तर महायुतीबद्दलचं धोरण स्पष्ट आणि स्वच्छ आहे की या ठिकाणी स्वतः देवेंद्रजींनी सांगितलंय, बाकी नेतृत्वाने केंद्र सांगितलंय की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही या विधानसभेला सामोरे जातो आहोत. भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असेल, याबद्दल काही दुमत कुणाचं असण्याचं कारण नाही. त्यामुळे पुढचं ज्या पद्धतीच्या योजना आता येत आहेत, ज्या पद्धतीचा त्या योजना प्रतिसाद जनतेचा मिळतोय, त्यामुळे लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या टाळून आम्ही आता पुढे जातोय, आणि पुढचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती ही मोठ्या संख्येने विजयी होईल, याबद्दल ना जनतेच्या मनात आहे ना महायुती नेत्यांच्या मनात आहे. एक मात्र नक्की, अतुल लोंढेंची महाविकास आघाडी मात्र नक्की रस्त्यावर पुढच्या 2-3 महिन्यांनी येणार आहे, हे मात्र आज नक्की मी सांगतो. अतुल लोंढे, तुमच्यासाठी एक आणखी एक आजचा जर प्रसंग सांगायचा झाला तर आजच महायुतीतला एक घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात आहे, लाडकी बहीण योजनेची जाहिरात आहे, आणि त्याच्यामधनं मुख्यमंत्री हा शब्द हटवण्यात आलाय, आणि ते श्रेय घेण्याचा पूर्ण प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय. तर तिथे पण तुम्हाला कळत नकळत मुख्यमंत्री पदाची शर्यत सुरू झाली असं वाटतं, जरी तिकडनं सांगण्यात येत असलं मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात येईल? नाही, तो प्रश्नच उपस्थित होणार नाही, त्यामुळे त्याच्यावर चर्चा नकोच. पण तुम्ही जर पाहिलं की आमचे मित्र केशवजी जे आहे ते त्यांच्या मनातलं बोलून गेले. त्यांनी त्यांच्या मन की बात महाराष्ट्राला सांगितली की महायुती लोकांच्या मनात नाही आहे किंवा त्यांचा मुख्यमंत्री होईल असं काही मनात नाही आहे. तुम्ही रिवाइंड करून बघा, ते मनातलं येऊन गेलं बाहेर. आता राहिला लाडकी बहीण कुणाची, हा प्रश्न तर महाराष्ट्रात उपस्थित झाला, कारण अजितदादा त्याच्यावर क्लेम करतात आहे. पण सातत्यानं 100 कोटीचा जो अपप्रचार सत्ताधारी पक्ष करतो आहे, कोर्टामध्ये का तुम्ही सिद्ध नाही करू शकले? कोर्टामध्ये का चांदीवाल कमिशन पुढे परमवीरजीत सिंगनी सांगितलं की मी आरोप केले हे पत्रच आहे, माझ्याकडे कुठलाही एव्हिडन्स नाही. ईडीनी 11 महिने त्यांना जेलमध्ये ठेवलं. त्यांच्याजवळ 140 धाडी त्यांच्या घरावर झाल्या. त्याच्यामध्ये त्यांची एक महिला कर्मचारी जी आहे तिचं अबॉर्शन झालं, कारण की तिच्या कनपट्टीवर AK-47 ठेवली CRPFच्या याच्यानी. या सगळ्या गोष्टी समोर आहे, आणि आतापर्यंत त्यांनी फक्त 1 करोड काहीतरी लाख जे आहे ते दाखवले की याच्या काही अॅनोमलीज आहे. त्यामुळे सातत्याने खोटं बोलायचं, सरकारमध्ये असताना तुमच्या सगळ्या एजन्सीजनी चौकशी केली असताना सातत्यानं खोटं बोलायचं, याच्यावर काहीतरी उपाययोजना अनिल देशमुख जे आहे ते करतीलच, ते काही सोडणार आहे यांना असं काही नाही आहे. पण
अपप्रचार करत राहणे, खोटं बोलत राहणे आणि स्वतःजवळ सांगायला काही नसणे, हा जो एक मुद्दा आहे हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे. संपूर्ण भारताच्या स्तरावर यांचं बऱ्याच ठिकाणी सरकार आहे. 70 पेक्षा जास्त पेपर लीक झालेले आहे. 70 पेक्षा जास्त पेपर लीक. आणि आज तरुणांना परीक्षा कधी घ्यायची, कधी होणार, नाही होणार ही चिंता असते. आता 2 परीक्षा एकत्र आल्या एकाच दिवशी. त्याच्यावर पोरांनी अतुलजी, आंदोलन त्या केलं. परीक्षेचा ऐकून मुद्दा घ्या. आहेच, पण आता नाही, ऐका विद्यार्थ्यांसोबत अन्याय करू नका तुम्ही. महाराष्ट्राच्या युवकांसोबत मला फक्त 10 सेकंद द्या. त्या मुलांची परीक्षा कधी होणार? राग काढतात हे लोक, हे सरकार नवीन युवकांवर. यांची परीक्षा कधी होणार? रद्द केली परीक्षा प्रेशरमध्ये येऊन पोरांनी आंदोलन केलं तर. पण पुढे कधी होणार सांगितलं नाही. त्याच कर्नाटक सरकारने परीक्षा हे होत आहे, ओव्हरलॅप होते आहे. 2 दिवसात परीक्षा ठेवली. सार्वजनिक सुट्टी शाळांना जाहीर केली आणि 2 दिवसात मंगळवारी परीक्षा ठेवली. इथे अजून एमपीएससी जाहीर केलं नाही की कधी करणं हे परीक्षा होणार अतुल आहे. लोंढेंचं वैशिष्ट्य आहे. नाही महाराष्ट्रासमोर प्रश्न विषय- ठेवले पाहिजे केशवजी. तुमचे नाही, आमचे लहान प्रश्न भाऊ आहेत. ठेवायचे, पण अत्यंत परीक्षे अगदी बरोबर. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा योग्य आहे, पण त्याच वेळी आता महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे विधानसभेच्या परीक्षेचा. आणि त्या विधानसभेच्या परीक्षेला दोन्ही पक्षांकडून किंबहुना दोन्ही आघाड्यांकडून अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आलेला नाहीये. धन्यवाद तुमचे दोघांचेही, अतुल लोंढे आणि केशव उपाध्ये. मंडळी, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबत आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर महाराष्ट्राने दिलेला कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरवर. महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्यास फायदा होणार की नुकसान, हा आपला प्रश्न होता. एकूण मतं आलीत 78,000 आणि फायदा होईल 70% लोकांनी त्या बाजूनं मतदान केलंय आणि 30% म्हणतायत की नुकसान होईल जर महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला. महाविकास आघाडीनं एकूण मतं 3,000, फायदा होईल असं 68% म्हणतायत आणि नुकसान होईल असं 32% म्हणतायत. हा पोल आहे, हा इंस्टाग्रामचा पोल आहे. आपण पाहूया फेसबुकचे जे वापरकर्ते आहेत ते नेमकं काय म्हणतात या प्रश्नावर. 53% मंडळी म्हणतायत फायदा होईल आणि 47% मंडळी म्हणतायत नुकसान होईल. एकूण मतदान जे झालं होतं ते 2,500. आपण पाहतोय एक्सवर या प्रश्नावर काय कौल आलाय. 61% मंडळी म्हणतायत फायदा होईल आणि 39% मंडळी म्हणतायत नुकसान होईल. मंडळी, महायुती असो की महाविकास आघाडी, मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि जागा वाटपावरून मतभेद हे ठरलेलेच आहेत. पण सत्तेचं लोणी चाखण्यासाठी इच्छा असो वा नसो सगळेच पक्ष तडजोड करतायत, एकमेकांशी जुळवून घेत आहेत. आता पुन्हा एकदा देव, दैवत आणि जात धर्मावरून कोंडीत सापडलेल्या सत्ताधाऱ्यांमुळे महाविकास आघाडीला नव्यानं सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. स्वतः उद्धव ठाकरेंनी थेट नव्हे पण आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा तर व्यक्त केली आहे आणि ती अनेकदा संजय राऊतांच्या तोंडून वधवूनही घेतली आहे. काँग्रेसनं त्याला शक्य तितक्या सभ्य भाषेत अनेकदा विरोध केलाय. इतके दिवस भूमिका गुलदस्त्यात ठेवणाऱ्या शरद पवारांनी देखील आज पहिल्यांदा ठाकरे आणि राऊतांच्या मागणीला सभ्य भाषेत केराची टोपलीच दाखवली. अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या 3 पक्षांमध्ये बुद्धिबळाचा डाव सुरू झालाय. आत्ता कुठे? मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची पहिली फेरी तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेली आहे. पुढे काय होतं त्याकडे आपलं लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.